हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त आणि मजेत ना? मी अश्विनी तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर पहा, आज एक आपण नवीन डिझाईन पाहणार आहोत. तर बघा, इथं सगळ्यात आधी मी तुम्हाला मापे कशी घेतली ती सांगते. इथं पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ॲड करून घेतलेलं आहे आणि 13.5ची उंची होती, त्यामध्ये 1 इंच ॲड करून 14.5 इंचाची मी इथं मार्किंग करून कटिंग करून घेतलेलं आहे. शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच. 34 साईजचा हा ब्लाऊज आहे, त्यासाठी मी शोल्डर 5.25 इंच घेतलेला आहे. डीपनेक असल्यामुळे आर्महोल मी 5.5 इंच घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या साईजनुसार किंवा गळ्याच्या उंचीनुसार तुम्ही आर्महोल आणि शोल्डर इकडं कमी जास्त करू शकता. त्यानंतर छातीचं जे माप आहे ते बघा, छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच असं मी 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. 34चा चौथा भाग येतो 8.5 प्लस 2 इंच 10.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर अगदी त्याचप्रमाणे कमरेचं सुद्धा माप आपल्याला घ्यायचं आहे. कमर आहे 28चा चौथा भाग येतो 7 इंच, त्यामध्ये 1 इंच आपल्याला टक्ससाठी घ्यायचे आहे आणि उरलेले 2 इंच आहे ते आपण शिलाई मार्जिन घ्यायची आहे. असं 10 इंचावरती मी मार्किंग करून हे सर्व बॉक्स जोडून घेतलेले आहेत. सर्व पॉईंट जोडून इथं कटिंग करून घेतलेलं आहे. बॅकचा आर्महोलची जी गोलाई आहे ती मी 1.5 इंचावरती दिलेली आहे. त्यानंतर इथं टक्स जे आहेत, तर बघा सेंटरपासून 4.5 इंचावरती मी बॅकचा टक्स घेतलेला आहे. तिथून वरच्या साईडला 4 इंचावरती इथं मी हा मार्क करून घेतलेला आहे, ड्रॉ करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने ही सगळी मापे घेतलेली आहेत. त्यानंतर गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. खालच्या साईडला थोडासा ब्रॉड हवा होता, सो 2.25 इंच घेतलेला आहे. गळा उंची जी आहे ती आहे 9.5 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड करून इथं अर्धा इंच ॲड करून इथं 10 इंचाचं मी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता इथं बघा, सर्व मापे तुम्हाला मी कशी घेतली ती सांगितलेली आहे. तर आता हा ड्रॉ करायचा कसा ते बघूया. तर बघा, खालच्या साईडनं वरच्या साईडला मी शेप देण्यासाठी 2 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथं 2 इंचाचं मार्किंग करून घेतले. तिथून पुढे मी 1.25 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. का ते तुम्हाला समजेलच. तर हा मी असा पंचकोनी गळा जो आहे तो इथं ड्रॉ करणार आहे. तर त्यासाठी शेप उत्तम यावा यासाठी मी अशा पद्धतीने ही आयडिया केलेली आहे किंवा अशा पद्धतीनं माप टाकून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेत आणि किती सुंदर आणि सोप्या पद्धतीनं हा आपला गळा ड्रॉ करून झालेला आहे. एक साईडचा झालेला आहे, त्याच पद्धतीनं आपण हा दुसऱ्या साईडला सुद्धा उठवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरून डार्क मार्किंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून स्टिच करत असताना काहीसुद्धा प्रॉब्लेम यायला नको यासाठी. तर तुम्ही बघू शकता मेन फॅब्रिक घेतलेलं आहे सरळ ठेवून, त्याच्यावरती आपण हे अस्तर जे आहे ते ठेवून घेतलेलं आहे. सेंटर जोडून घेतलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं मी नॉट लावण्यासाठी 3 इंचावरती 2.5 ते 3 इंचावरती आपल्याला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर मी एकदमच दोन्ही करून घेतलेले आहेत, कारण आपली जी नॉट आहे ती खाली वर न होता अगदी सुंदर आणि फिनिशिंगमध्ये रेडी व्हावी किंवा स्टिच व्हावी यासाठी. आणि पिना अटॅच करून घेतलेला आहे, जेणेकरून मेन फॅब्रिक आणि अस्तर आपलं हलून नये यासाठी. आणि तिथं मार्किंग करून घेतलेलं आहे. तिथं बघा मी नॉट आतल्या साईडला घालून घेतलेली आहे आणि गळा स्टिच करून घेतलेला आहे. जसं आपण मार्किंग करून घेतलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे आणि त्याच रेषेवरून आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला नेक जो आहे तो एकदम फिनिशिंगमध्ये रेडी होतो आणि परफेक्टसुद्धा होतो. जिथे कोण आहेत किंवा जिथे अँगल आलेले आहेत तिथं तुम्हाला अगदी केअरफुली शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण हा नेक जो आहे तो स्टिच करून घेतलेला आहे. आणि बघा, इथं टिप मारून झाल्यानंतर थोडं 1.5 इंचाचं अंतर सोडून आतल्या साईडनं आपण सर्व जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असतं ते कट करून घ्यायचं आहे. कट करून झाल्यानंतर बघा, इथं एक्स्ट्राचं जे आपण 1.5 इंचाचं मार्जिन सोडलं होतं त्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून जिथं जिथं अँगल किंवा जिथं कोण आलेला आहे तिथं आपला गळा जो आहे तो एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी व्हावा. असं जर तुम्हाला हवं असेल तर हे तुम्हाला जे कट आहेत छोटे छोटे ते देऊन घेणं तुम्हाला खूप गरजेचं असतं. कट देऊन झाल्यानंतर ब्लाऊज आतल्या साईडला पलटी करून घेऊन अस्तरच्या कापडाला सुद्धा आतल्या साईडनं आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपला जो गळा आहे तो एकदम सुंदर फिनिशिंगमध्ये रेडी होतो किंवा परफेक्ट रेडी होतो. तर बघू शकता वरच्या साईडनं टीप न देता आपला हा नेक अशा पद्धतीचा काही तयार झालेला आहे. आता त्याच्यावरून सुद्धा आपल्याला एक टीप देऊन घ्यायची आहे, फायनल टीप म्हणू शकता तुम्ही, पण त्याच्यावरून मी एक नॉट लावून लेस लावून घेणार आहे, तर ते तुम्हाला नंतर दाखवीनच. तर बघा, इथं मी ब्लाऊजला चारी बाजूनं आपला नेक जो आहे त्याला इथं टिपा देऊन घेतलेल्या आहेत आणि एकदम सुंदर आता हा फिनिशिंगमध्ये रेडी झाला आहे. तर बघा, इथं हे गळा रेडी झाल्यानंतर मी मेन फॅब्रिक आणि अस्तर जो आपला आहे तो इथं जॉईन करून घेणार आहे, जेणेकरून नंतर ना स्टिच करत असताना पुढे आपल्याला
मेन फॅब्रिक किंवा आपलं जे अस्तर आहे ते हलू नये यासाठी. तर बघू शकताय तुम्ही आतल्या साईडनं सुद्धा मी नॉट जी जॉईन केलेली आहे तिथं आतल्या साईडनं सुद्धा एकदम फिनिशिंगमध्ये रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकताय अजिबात शिलाई दिसत नाही आहे किंवा नॉटचा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो दिसत नाही आहे. तर बघा चारही बाजूनी इथं मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन झाल्यानंतर एक्स्ट्राचे फॅब्रिक कट करून काढायचं आहे आपल्याला. आणि जसा आपण गळा ड्रॉ केलेला आहे किंवा कट करून स्टिच केलेला आहे त्याच्यावरून आपल्याला लेस हवी तशी हवी ती लेस लावून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता लेस लावून झाल्यानंतर आपल्या ब्लाऊजचा लुक असा आलेला आहे. त्यानंतर बघा किती सुंदर असा वाटतोय. आणि याला अजून आपल्याला लटकन लावून घ्यायची आहे. तर लटकन मी कशा पद्धतीने लावणार आहे ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघा. तर बघा इथं मी आता बॅकचा जो टक्स आहे तो सुद्धा टाकून घेणार आहे. बॅकचा टक्स टाकून घेण्यासाठी सेंटरपासून मी 4.5 इंचाने वरच्या साईडला 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. एका साईडचं मार्किंग तेल दुसऱ्या साईडला उठवून घेण्यासाठी टॅप टॅप करून बघा तुम्ही दुसऱ्या साईडला सुद्धा उठलेलं आहे. आता हे टक्स आपण दोन्ही साईडचे ड्रॉ करून घेऊन आपल्याला इथं टक्स देऊन घ्यायचे आहे. तर बघा गळा रेडी झाल्यानंतर तुम्हाला इथं टक्स देऊन घेणं महत्त्वाचं असतं. टक्स खूप महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या ब्लाऊजमध्ये, जेणेकरून तुमचा ब्लाऊज जो आहे तो बॅक साईडला एकदम सुंदर आणि फिनिशिंगमध्ये परफेक्ट फिटिंगमध्ये बसावा यासाठी आपल्याला टक्स मारणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर बघा टक्स मारून झाल्यानंतर मी कमरेला पट्टी अशा पद्धतीची जॉईन करून घेतलेली आहे आणि ती वरच्या साईडला फोल्ड करून मी इथं एक दाब टीप देऊन घेणार आहे. तर बघा आपल्या ब्लाऊजला दाब टीपसुद्धा देऊन झालेली आहे आणि किती सुंदर असा हा बॅक पार्ट आपला जो आहे तो रेडी झालेला आहे. गळा एकदम सुरीक असा बनलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ब्लाऊजला आपल्या जे नॉडला लटकन आहे ते सुद्धा तुम्ही बघू शकता किती सुंदर इथं मी बनवलेले आहेत. हे नॉड जे मी लटकन जे बनवलेले आहे ते एकदम आतल्या साईडला अजिबात शिलाई वगैरे दिसत नाही अशा पद्धतीचे मी बनवलेले आहेत. याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्हाला हवा असेल तर बघू शकता. त्यामुळे लटकनला सुद्धा एकदम सुंदर असा लुक येऊन जातो आणि ब्लाऊजला सुद्धा. तर बघा तुम्हाला ही माझी सांगण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. बाय.